धोंडाईच्या बस स्थानक येथे सोन्याच्या दागिने चोरी करणारा महिलेस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी रजेसिंग बंडूसिंग राजपूत राहणार अहिल्यापूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे व त्यांची पत्नी हे शिरपूर येथे जाण्याकरिता धोंडाईच्या बस स्थानकावर आले. रजेसिंग राजपूत यांच्या पत्नीच्या गळ्यातील 2 तोळे सोन्याचे गोप काढून बॅगेत ठेवला. तर दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास सुरत शिरपूर बसमध्ये ते बसले असता बसमध्ये जास्त गर्दी असल्याने रजेसिंग राजपूत व त्यांची पत्नी हे गर्दी जास्त असल्याने ते उभे राहिले व बस शिरपूरकडे जात असताना ब्राह्मणे गावाजवळ बॅगची चेन उघडी दिसल्याने त्यांनी बॅग तपासली असता त्या ठिकाणी त्यातील 2 तोळे सोन्याचा गोप 74,000 रुपयाचा गोप दिसून आला नाही, म्हणून चोरी लक्षात आली व त्यांनी याबाबत फिर्याद दिली. या संदर्भात पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांनी गुन्ह्याचा तपास शोध घेण्यासाठी गुन्हा उघडकीस आणण्याकरता पथक तयार केले. त्या संदर्भात पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनात पथक रवाना झाले. अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीच्या आधारे आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी धुळे शहरातील नगावबारी चौफुलीवर हिरो होंडा शोरूम समोर सर्व्हिस रोड या ठिकाणी धुळे शहरातील नूरानगर या ठिकाणी राहणाऱ्या उषाबाई नारायण रक्षे वय 52 या संशयास्पद फिरत असल्याने त्यांना सदर पथकाने ताब्यात घेतले व विचारपूस केली असता दिनांक 6/2/2025 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास धोंडाईच्या बस स्थानकावर सुरत शिरपूर बसमध्ये चढताना सदर सोन्याची गोप बॅगेतून चोरी केल्याची कबुली या महिलेने दिली. तर तिच्याकडून 9.9 ग्रॅमचा अर्धवट तुटलेला सोन्याचा गोप हा हस्तगत करण्यात आला असून सदर महिलेवर विविध पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत, ज्यात प्रामुख्याने पारवडा, शिरपूर, अंमळनेर या ठिकाणी देखील जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याने सदर महिलेस ताब्यात घेण्यात आले असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले. तर सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माडी, असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पटले, प्रियंका बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी, विनायक खैरनार, निलेश पोद्दार, सुशील शेंडे अशांनी सदरची कारवाई केली. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी धोंडाईच्या बस स्थानका येथून रजेसिंग